हॅलो नमस्कार. मी मोनिका सोमनाथ दुगडे आपल्या नवीन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात सगळे? छानच असले पाहिजे. खूप सारे मालिकेत आहे तुझे अजून यूट्यूबला व्हिडिओ पडत नाही आहे. आम्ही यूट्यूबला व्हिडिओची वाट बघतोय. तर चला मग आज आपण असं यूट्यूबला एक घेऊन आलेले आहे की आता 28 एप्रिलला माझ्या लग्नाला कंप्लीट 13 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि 13 वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी आलबम टाकायचा होता, पण खूप त्रास झाला की बाबा 28 एप्रिल हा आपल्या आयुष्यातला काळा दिवस ठरला गेला. तर चला मग आपण तोच काळा दिवस आज पुन्हा आपण तो कुठंतरी सोशल मीडियावर आणूया. लग्नाला 13 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आमच्या दोघांच्यात काय फरक झाला, त्या फौजीचं काळं थोबाड त्याने त्या आयुष्याचं काळच केलं आयुष्याचं. तर चला मग आपण पाहूया, अल्बमला सुरुवात करूया. हा असा आहे अल्बम आमचा. म्हणजे लग्नातला फोटो तेव्हा बस कसलं माकडगत दिसायचा. हा आहे आमचा फोटो. तेव्हा मी होते बघा 17 वर्षाची आणि हा माकड होता 24 वर्षाचा. थोबाड बघा त्याचं. त्याच्या घरी काय असले मोठा बंगला नव्हता, असं भुईच होते, अख्खं भुईच होतं, सारवायचं. हे देवघर त्याचं माझ्या बेडमध्येच होतं. हे त्याच्या बहिणी, ही त्याची मावशी, ही साकोऱ्यांची जी ह्या त्या ताई आहेत नीलम साकोरे. त्यांनी मी मागच्या याच्यामध्ये घेतलं होतं की भाऊ साकोरे, ज्यांनी मला यांनी मारताना यांनी मला वाचवलं होतं. ह्या त्या नीलमताई साकोरे यांचं माझ्या अगोदर किती 5-6 दिवस आधी लग्न झालं होतं. मेन सूत्रधार हे बघा त्याचं घर. ही माझी सासूबाई, ही माझी जाव. हिने खरं म्हणजे हिच्या नवऱ्याने माझं खरं वाटोळ केलेलं आहे, बाकी काही नाही. ही त्याची वहिनी. चला त्याच्या फॅमिली ग. ही त्याची बहीण, ही त्याची बहीण, हा तिचा दाजी. ह्या दोघांनी पण चांगली भांडणं राहिली होती आमच्या दोघांच्यात. हा आहे सचिन एकनाथ दरगुडे, सोमनाथ एकनाथ दरगुडेचा मोठा भाऊ. हा डायरेक्ट म्हणतो डिवोर्स घे, शेती माझ्या नाव करून दे. आणि आता शेती हा वापरतो, सगळं हा घेतो. त्याला काय मज्जा झाली आमची त्याची. हा कॅनल गावचा. हे साखरपुड्याच्या गावातला आमचा सगळ्यांना मी मागच्या वेळेस पण फोटो टाकला, मी गावाला गेले होते तेव्हा. चिंचू शिंगण गावातलं आमचं ग्रामस्थ दैवत हे. हा माझा साखरपुड्याचा फोटो. चला आपण फळं बघूया, काय काय फळं आणली होती मला भिकाऱ्यांनी. केळी बघा, केळी कशी सडलेली होती. द्राक्षे पण असे एक गट्टा पण नव्हता नीट. मोसंबी होतं, एक कलिंगड होतं आणि एक टरबूज होतं आणि एक हे होतं काय म्हणतात खरबूज. 3-4-5 चिक्कू, एक अननस, हे 5 एवढंच होतं काय. म्हणजे हा फौजी असून याचे काय आणायला पण नव्हतं साखरपुड्याला, काय करेन बिचारा तरी. हे साखरपुड्याचे फोटो माझ्या. ह्या वाघुळीतल्या अर्चनाताई कटके सदस्य. याला ह्या 2 अंगठ्या, ह्या 2 अंगठ्या माझ्या वडिलांनी घातलेल्या होत्या. त्याच्या गळ्यात पण चेन आहे बघा तुम्ही, ती पण माझ्या वडिलांनी घातली होती. राणीयार नेकलेस ठुशी कानातलं एवढं माझ्या वडिलांनी मला घातलं होतं. याच्यात बघा स्पष्ट दिसते राणीहार नेकलेस ठुशी. त्याचा मामा, त्याची मामी. बघा माझा साखरपुड्याचा फोटो. एवढं पब्लिक होतं माझ्या लग्नाला, 3,000 ते 4,000 लोक होती. त्याचा साखरपुड्याचा सदनाचा थोबाड बघा. असा आहे माझा अल्बम. हा फोटो माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात राणीहार नेकलेस दिलेला. दिले म्हणून बोलतो आपण.
नसतं दिलं तर काय बोललो असतो का बरं नाही. तोंड बघा त्याचं, साधारण का तोंड रडकुंडीच होतं त्याचं स्वतःच्या लग्नात पण. हे माझ्या लग्नातला फोटो. दीर बघा, खरं सूत्रधार हाय माझं वाटवायचं. जेवतानाचे फोटो. म्हाताऱ्या का दिसतंय बघा तसं थोबाड. हे बघा नवीन नवरा बायको, लग्न कोणाचं कोण कोणाला चारित. हा हे हळदीचा फोटो माझा. हळदीला पण बघा तोंड 12च वाजलेत सदना खादा. नाक एवढं दाबाड आणि बघा दिसायला कुंगाळा. हे बघा दोघींचं चांगलं जमतं. आता वाटोळं झाले, आता कुणी नाही कुणाला फोन करीत. माझा फोटो. माझी सासूबाई, माझी आई आणि माझी सासूबाई. हा बघा ब्लॅक मनी. माझ्या वडिलांनी दिले म्हणून मी बोलते. चैन आणि यम माझ्या वडिलांनी दिलं त्या लग्नात. ह्या ज्या 2 अंगठ्या आहेत त्या पण माझ्या वडिलांनी घातल्यात. काय होतीस तू, काय झालीस तू, अशी धरा झाली माझी. ही माझी आत्या आहे. माझ्या अख्ख्या अल्बममध्ये मला जी आता जी सांभाळते ती म्हणजे माझी बहीण. माझ्या बहिणीचा एवढाच फोटो आहे अख्ख्या अल्बममध्ये. पब्लिक बघा, लोकांचे साखरपुड्यावर पब्लिक लय असते. माझ्या लग्नात पण पब्लिक केवढं होतं. तिचं तोंडच बघा फक्त. हो आता भंगारागत दिसायला, पण घरच्यांनी सरकारी जॉबवाला म्हणून लग्न लावून दिलं भंगारा संघ. आणि याने आयुष्यात भंगार करून ठेवलं आमचं. ही बघा महाराणी कशी बसते. बापाने मग सोमनाथ नाव ठेवले, पण आहे का तसं त्या लायकीचं. थोबाड बघा येतं पण याचं. नीच व्यक्ती, नीच, चांगला नाही हा व्यक्ती. पुरीनं फसवण्यात एक नंबर आहे. चला मग आता आपण पाहूया, ज्या भाऊजींनी मला मारताना वाचवलं होतं ते भाऊजी म्हणजे हे भाऊ साकोरे, BSF कार्यरत आहे, त्यांची मिसेस.
हे माझा सासरकडे देव माणूस होता. ही सगळी फौजी टीम होती, त्याच्यामधले भाऊ सावकारे यांच्यामुळे आपण वाचलेले मारलो होते. हे माझ्या नंदा, ही खूप छान आहे, ही पण खूप छान आहे. हीच माझं भंगार निघाली, सख्या भावाचं वाटव गेले. माझे मध्यस्थी यांनी माझं लग्न ठरवलं होतं. हे माझं मध्यस्थी. तोंड बघा वाचक्याचं. एवढी नाटकं करायला दिसेल तरी चांगलं पाहिजे होता. इथं काय लिहिलंय, आज स्थितीच्यावर नव स्वप्न कशी उद्या आली, हातात हात न्या, जीवनाची पाऊल वाढली. जीवनाची पाऊल नाही, आमच्या जीवनाची वाट लागली. माझे मामा मी कन्यादान करतो. दोन 2012 असं काही वेगळं काही नव्हतं. मंगळसूत्र बघा, मला लग्न सांगितलं होतं आम्ही 15 तोळे घालू, आणि माझ्या वडिलांनी 35 तोळे घातले होते. आणि यांनी बघा मंगळसूत्र मला फक्त 3 तोळ्याचं मंगळसूत्र घातलं होतं. पहिले पाऊल प्रेमाचे, दुसरे पाऊल पवित्राचे, तिसरे पाऊल मंगल्याचे. आमचं काहीच झालं नाही, आमचे ती आहे डिवोची केस. हा माझा भाऊ, म्हणजे सासूबाई. माझं एकच भाऊ आहे, मला एवढंच. ही माझी आजी, माझ्या आईची आई. ही 2 माझ्या मामाची मुलं. सगळा संसार दिलेला होता आणि सगळा भाऊन नेला माझा. हिच्या भावाच्या पोराच्या पोराला दिलं मला. मी इथं रडलेली होते. माझा चेहरा बघा, कारण यांनी सांगितलं वटकावण्याला मला ब्रेसलेट पाहिजे, तर त्याला अर्ध्याचं ब्रेसलेट आणून दिलं, तेव्हा त्यांनी 7 पावले घेतली. ही माझी ऑल फॅमिली. माझी सासू, सासरा होता माझ्या गावचा चेअरमन होता, चिंचोशी गावची चेअरमन. वडील, सासू, माझी आई. बळच हसायला लागायचं नरसळ्याला. हा माझा आला तर शेवटचा क्षण निघायचा. की बघा, हे नवीन नवरे, नवीन लग्न झालं तसं काय हादीर जाऊ, ह्या चौघांनी मिळून बरोबर माझ्या संसाराचं वाटलं गेलं. बरोबर जावलं वाटलं, दिराला वाटलं शेती आपल्याला भेटेल, सोमा आपल्या ताब्यात येईल. नंदन यांना वाटलं मोनीला इथून कटवली. मग मला लग्न आमचं यांचेच फोटो बघून घ्या रो बाबा. हा बघा माळ्याचा, हा जातो आळंदीला धंदा करायला. याचं रेकॉर्डिंग आपल्या का महानवरा त्याला नेतो अजूनही आळंदीला बाईबाशी झोपायला, आणि त्याचे आशीर्वाद घ्यायला लावले ते मला. ही बघा, ही नवीन नवरी. सगळ्यात इम्पॉर्टंट फोटो वाटलं. मग आमचा अल्बम लग्नाला 13 वर्ष झाले. 13 वर्षात काय झालं काय नाही, भरपूर यशस्वी मिळवत चाललेलंच आहे आपल्या आयुष्याचं. तर भरभरून प्रेम द्या. माझा अल्बम पण कसा वाटला नक्की सांगा. चला मग 28 एप्रिल आपला काळाचा दिवस ठरलेला आहे. लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाले. चला मग सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका.
येणारा ब्लॉग तुम्हाला कसा पाहिजे, काय पाहिजे, कांच्या संदर्भात पाहिजे ते नक्की मला DM करा. तर बाय बाय.